मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। आणि सुरुवातीला बातमी आहे मुरुड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागच्या बाजूला 9 ऑगस्ट रोजी रात्रीपासून असलेल्या समुद्रामध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे समुद्रात गुजरातचं जहाज अडकलं आणि हे जहाज मोरे गावाच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावरती आलंय। त्यातील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसहित मुरुड प्रशासनातील अधिकारी सुद्धा प्रयत्न करत आहेत। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्या सोबत आहेत। मोहन, इथे काय नेमका प्रकार झालाय? सतत 4 दिवस पाऊस मोठ्या प्रमाणात कोसळते। हे जे गुजरातचं जे जहाज आहे त्या ठिकाणी आलं होतं, मुरुडच्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी जे पद्मदुर्ग किल्ला आहे त्या पाठीमागं हा जहाज अडकलं होतं। तिथले जे मुरुडचे प्रशासन जे आहेत, तहसीलदार आहेत, ते स्थानिक आहेत, त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना काही जमलं नाही। म्हणून तटरक्षक दलाचं जे हेलिकॉप्टर आहे त्या ठिकाणी आज सकाळी बोलवण्यात आलं। नंतर 5 जणांना वाचवण्यात आलं। नंतर आता परत 5 जणांना, एकूण 10 ठिकाणी ते होते जे त्या बोटीमध्ये, त्या जहाजामध्ये, त्या 10च्या लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तटरक्षक दलाला। त्यांना सुखरूप मुरुडच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। हे जे काल रात्रीपासून या ठिकाणी अडकले होते पद्मदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागे, आणि नंतर हे सगळ्यांना प्रशासनाला कळता, जिल्हा प्रशासनाला, कलेक्टरांना कळता, त्यांनी डायरेक्ट तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरनी या लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मोहन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। जहाजामध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय। भारतीय तटरक्षक दलानं लगेचच रेस्क्यू ऑपरेशन राबवलं आणि अलिबागच्या मुरुड समुद्र किनाऱ्याजवळ हे गुजरातचं जहाज अडकलं होतं। मात्र जहाजातील कर्मचाऱ्यांचं रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीरित्या करण्यात आलंय। कोस्टगार्डचं हे रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं आणि जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली। यानंतर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी। उद्धव ठाकरे बेसावध राहिल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा टोला शरद पवारांनी लगावला। जे पंजाबमध्ये अकाली दलासोबत घडलं, जे महाराष्ट्रामध्ये ते शिवसेनेसोबत घडलं आणि तेच आता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू सोबत घडणार होतं। मात्र नितीश कुमार वेळीच सावध झाल्यामुळे तो प्रयत्न फसला, असं पवारांनी म्हटलं। तर शरद पवार यांनी बिहार आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरून भाजपवरती हल्लाबोल केलाय। भाजप आपल्याच मित्रपक्षांचं अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा घणाघात पवारांनी केलाय। त्याचसोबत धनुष्यबाण चिन्हाबाबत बोलतानाही त्यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले। आमचं काँग्रेसशी पटलं नाही, तेव्हा आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि वेगळा पक्ष स्थापन करून वेगळं चिन्ह मिळवलं आणि काँग्रेसच्या चिन्हासाठी भांडत बसलो नाही, संघर्ष वाढवला नाही, असाही टोला पवारांनी लगावला। याच्यातून एक गोष्ट स्वच्छ होते, जी नितीश कुमारची तक्रार आहे की भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर जे असलेले मित्र पक्ष असतात त्यांना हळूहळू संपवतात। त्याचं उदाहरण पंजाबमध्ये अकाली दल हा एक मोठा पक्ष त्यांच्यावर होता। प्रकाशसिंग बादल यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांच्याबरोबर होता। आज तो देश, तो पक्ष जवळपास संपुष्टात त्या ठिकाणी आणला। आज महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि ते अनेक वर्ष एकत्र होते। आज शिवसेनेची अवस्था, तिचं डिव्हिजन करून दुबळी कशी करता येईल या संबंधीची आखणी ही भारतीय जनता पार्टीने केली आणि त्याला एकनाथ शिंदे आणि या लोकांची मदत झाली। त्यामुळे महाराष्ट्रातल्या शिवसेनेवर एक प्रकारचा आघात त्यांच्या एकेकाच्या मित्र पक्षांनी केला आणि हेच चित्र बिहारमध्ये हे दिसत होतं। भाजपचं एक आणखी वैशिष्ट्य असतं, निवडणुकीच्या वेळेला एकत्र येतात आणि मित्र पक्षाचे लोक कसे कमी येतील याची काळजी घेतात। हे महाराष्ट्रातही घडलं, तेच चित्र बिहारमध्ये दिसायला लागलं आणि म्हणून बिहारचे मुख्यमंत्री वेळी सावध झाले आणि त्यांनी तातडीनं त्यांनी राजीनामा दिला। एखाद्या राजकीय पक्षाचं चिन्ह काढून घेणं, त्याच्यातून वादविवाद वाढवणं हे योग्य नाही। जर एकनाथ शिंदे आणि यांना काही वेगळी भूमिका घ्यायची असेल
तर ते जरूर स्वतःचा पक्ष काढू शकतात, ते चिन्ह करू शकतात. आता माझं आणि काँग्रेसमध्ये मतभेद झाले. आम्ही राष्ट्रवादी वेगळा पक्ष काढला, आम्ही वेगळं चिन्ह घड्याळ घेतलं. आम्ही काही त्यांचं चिन्ह मागितलं नाही, त्याच्यातनं वाद वाढवला नाही. पण काही ना काहीतरी करून वाद वाढवण्याची भूमिका कुणी घेत असेल तर लोक त्याला पाठिंबा देणार नाही. शरद पवार यांनी केलेली मोठी विधानं, उद्धव ठाकरे बेसावध राहिल्यामुळेच महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याचा टोला त्यांनी लगावला. जे पंजाबमध्ये अकाली दलासोबत घडलं, जे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत घडलं, तेच आता बिहारमध्ये नितीश कुमारांच्या जेडीयू सोबत घडणार होतं. मात्र नितीश कुमार वेळीच सावध झाले आणि त्यांचा प्रयत्न तो फसला, असं पवार म्हणालेत. तर शरद पवार यांनी बिहार आणि महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरून भाजपवरती हल्लाबोल केला. भाजप आपल्याच मित्रपक्षांचं अस्तित्व संपुष्टात आणत असल्याचा घणाघात पवारांनी केला. त्याचसोबत धनुष्यबाण या चिन्हाबाबत बोलतानाही त्यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावलेत. आमचं काँग्रेसशी पटलं नाही तेव्हा आम्ही काँग्रेसमधून बाहेर पडलो आणि वेगळा पक्ष स्थापन केला. मात्र आम्ही वेगळं चिन्ह निवडलं किंवा मिळवलं. काँग्रेसच्या चिन्हासाठी काही भांडत बसलो नाही आणि संघर्षही वाढवला नाही, असा टोला पवारांनी लगावला. त्यामुळे सध्या निवडणूक चिन्हावरून जो काही वाद सुरू आहे तो योग्य नाही, असं शरद पवार म्हणालेत. थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. लोकमत परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधू, मी लोकमतचं मनापासून अभिनंदन करतो की आज एका नूतन वास्तूमध्ये कार्यालयाचं स्थानांतरण झालं आहे. लोकमतचे कितीही कार्यालय बदलले तरी लोकमतचा बाज बदलत नाही आणि हा बाज मराठी माणसाच्या मनात बसलेला आहे. त्याच्यामुळे लोकमतचं आणि महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरच्याही जनतेचं मराठी माणसाचं एक अतूट असं नातं आहे. खरं तर हे वर्ष बापूजींच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी लोकमत जनतेमध्ये रुजवला, खऱ्या अर्थानं लोकांचं मत त्याच्यामध्ये आलं, लोकांच्या भावना भाव याचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून झालं, म्हणून लोकांना लोकमत भावला. आणि त्यानंतर विजयबाबू राजेंद्र बाबूची पिढी असेल किंवा आता देवेंद्र बाबूंची, ऋषी बाबूची, करण बाबूची पिढी असेल, या सगळ्यांनी तो भाव जपलेला आहे. आता आव्हाड साहेबांनी सांगितलं खरं आहे की माध्यम जी आहेत त्याचं स्वरूप बदलत आहे आणि आता जनतेमध्ये टिकायचं असेल तर माध्यमांना 360 डिग्री अप्रोच ठेवावा लागतो. माध्यमही प्रिंटमध्येही आहेत, इलेक्ट्रॉनिकमध्येही आहेत, डिजिटलमध्येही आहेत, सोशल मीडियावर आहेत. असं सर्वीकडे आपला प्रेझेन्स ठेवून आणि कुठलीही बातमी कॅप्चर करणं आणि सर्व प्रकारच्या लोकांपर्यंत पोहोचणं. पूर्वी आपण असं बघायचो की एका वृत्तपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता कुरवड्या निघायच्या. खेळाच्या संदर्भात असायच्या, चित्रपटाच्या संदर्भात असायच्या, साहित्याच्या संदर्भात असायच्या. आता मात्र त्यात आहेच, पण त्याच्यासोबत प्रत्येक माध्यम ज्याला जे पाहिजे ते कसं देऊ शकेल असाही प्रयत्न आहे. या प्रयत्नामध्ये देवेंद्र बाबूंनी सांगितलं की खरंच आहे की लोकमतने विश्वासार्हता मिळवली. पण आज सगळ्यात मोठं संकट जर काही असेल तर ते डिजिटल माध्यमांच्या विश्वासार्हतेचं संकट आहे. मी आणि जितेंद्र आव्हाडनी गमतीत जर दोन गोष्टी या ठिकाणी केल्या आणि एखादा डिजिटलचा व्यक्ती असेल तर तो तेही टाकून देतो आणि त्याच्यावर तो 15 मिनिटाचा शो करून टाकतो. त्याच्यानंतर फ्युचर काय आहे त्याला आगा नाही, पिछा नाही, शेपटी नाही, पाऊल काहीच नाही. आपलं हे एक माध्यम झालेले आहे, त्यांची चूक नाहीये. कारण दिवसभरात 10-12 व्हिडिओ टाकल्याशिवाय डिजिटल मीडिया सारखा लोकांपर्यंत पोहोचणार नाही. आणि अलीकडच्या काळामध्ये तर सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी
आणि अल्गोरिदमने संचालित होत असल्यामुळे डिजिटल माध्यमामध्ये कंटेंट ज्याचं जेवढं जास्त जाईल तेवढा जास्त तो लोकांपर्यंत पोहोचेल. लोकांनी ते बघितलं, जेवढं लोक पाहतील तेवढं लोकांना तेच पॉपअप्स येतील. अशा प्रकारची सगळी व्यवस्था असल्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळीच अशा प्रकारची दुनिया ही माध्यमांची आता तयार झालेली आहे. पण या सगळ्या दुनियेमध्ये माध्यमांचा जो मुख्य रोल आहे, लोकांपर्यंत सत्य पोहोचवणं, लोकांपर्यंत जे काही घडत आहे ते पोहोचवणं आणि त्यासोबत अतिशय सटली समाजाचा विचार आणि समाजाची विचारसरणी या दोन्हींना एक प्रकारे त्याला एक शेप देणं, त्याला कुठेतरी एक दिशा मिळाली पाहिजे असा प्रयत्न करणं, हे हरवून जाता कामा नये याचाही विचार हा आपल्याला माध्यम म्हणून निश्चितपणे करावा लागेल. आणि मला विश्वास आहे की शेवटी जेव्हा जेव्हा तंत्रज्ञान बदललं त्यावेळी एक संक्रमणाची अवस्था आपल्याला पाहायला मिळाली आहे. अशा संक्रमणाच्या अवस्थेतनं बदलती माध्यमं चालली आहेत. त्या बदलत्या माध्यमांची ही तत्व ही तयार होते आणि ती रुजते आणि त्यातनं मध्ये स्थैर्य या माध्यमांना देखील प्राप्त होईल हा मला विश्वास आहे. अशा या सगळ्या माध्यमांच्या गर्दीमध्ये लोकमत हे प्रिंट मीडिया म्हणून जे काही आपलं एक स्थान या महाराष्ट्रामध्ये तयार केलंय ते खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यातलं सगळ्यात महत्वाचं समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीला आपलासा वाटणारा पेपर, आपलंसं वाटणारं वृत्तपत्र म्हणून लोकमतकडे पाहिलं जातं. म्हणून मी लोकमतला खूप शुभेच्छा देतो. अजून खूप मला असं वाटतं मोठी वाटचाल करायची आहे. आता तिसरी पिढी आहे, तिसऱ्या पिढीच्या अजून नवीन संकल्पना आहेत. त्या संकल्पना रुजवल्या जातील, रुजवल्या जातच आहे. कारण आता त्यांनी नवीन अनेक गोष्टी त्या ठिकाणी सुरू केल्या. जसं बाबूंनी सांगितलं की एक सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म हा लोकमतला तयार करायचा, तो तुम्ही निश्चित तयार करू शकाल मला विश्वास आहे. म्हणून मी अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मुख्यमंत्रीजी या कार्यक्रमाला येणार आहेत, पण त्यांनी मला सांगितलं की मला उशीर होणार आणि लोकांना तात्काळ ठेवू नका, म्हणून तुम्ही उद्घाटन करून टाका. मी दुपारी कधीतरी या ठिकाणी भेट देण्याकरता निश्चित येईल. त्यांच्याही वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि लोकमत जसं या ठिकाणी उल्लेख केला, खरोखरच आमचा पारिवारिक संबंध आहे, इतक्या वर्षाचा संबंध आहे. बाबूजींच्या काळापासून, माझ्या वडिलांच्या काळापासून लोकमतशी अतिशय जवळचा संबंध आहे. त्याच्यामुळे त्या घरीच मी आलोय असा मला भास नेहमीच होत असतो लोकमतमध्ये आल्यानंतर. आणि अशाच प्रकारचा प्रेम यापुढे राहील विश्वास मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या नवीन कार्यालयाला मनापासून शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ठाण्यामध्ये लोकमतच्या कार्यालयाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जितेंद्र आव्हाड सुद्धा तिथे उपस्थित होते आणि या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. यानंतर आता पुढच्या बातमीकडे वळतोय. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. एनडीएशी युती तुटल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदींनी नितीश कुमार यांच्यावरती हल्लाबोल केलाय. ज्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला त्यांनाच भाजपनं तोडल्याचं सांगताना सुशील मोदींनी शिवसेनेचं सुद्धा उदाहरण दिलं आणि भाजपनं जो मान दिला तो मान नितीश कुमारांना आरजेडी देणार नाही. आम्ही कधीच नितीश कुमारांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला नाही, पण ज्यांनी आमच्याशी विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडलं असा इशाराच सुशील मोदी यांनी दिलाय. बीजेपी ने जितना सम्मान दिया उतना सम्मान कभी उनको राजद कांग्रेस में नहीं मिल सकता है. और सम्मान के साथ जिस प्रकार से उन्होंने धोखा दिया है, वो करें कि हमारी पार्टी को तोड़ा जा रहा था. बीजेपी ने आज तक कभी भी अपने किसी सहयोगी को धोखा नहीं दिया. हम लोगों ने उन्हीं लोगों को तोड़ा जिन लोगों ने हम लोगों को धोखा दिया. चाहे वो अगर महाराष्ट्र के अंदर शिवसेना जिसका समझौता था बीजेपी के साथ और शिवसेना ने जब धोखा दिया तो उसका परिणाम भुगतना पड़ा. शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपसोबत युती केली आणि त्यातूनच बिहारमध्ये सरकार कोसळलं अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली. देशभरामध्ये नितीश कुमारजींनी एक नवीन उदाहरण परत या अलीकडच्या कालखंडामध्ये दिलेलं दिसतं.
महाराष्ट्रामध्ये भाजपबरोबर बंडखोर शिवसेना आली आणि बिहारमधलं सरकार त्यांनी आपल्या अलायन्समधलं घालवलं, अशी आजची स्थिती आहे. सत्तांतरानंतर महाराष्ट्रामध्ये भाजप सत्तेत आली, मात्र बिहारमध्ये भाजपला सत्तेबाहेर जावं लागलंय. त्यामुळे बिहार भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदींनी नितीश कुमारांना इशारा दिला आणि हा इशारा देताना त्यांनी शिवसेनेला कसं फोडलं याचा दाखला दिला. यावरती शिवसेनेनं प्रतिक्रिया देताना भाजपकडून सहकारी प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा डाव रचला जात असल्याचं म्हटलं. परंतु दुर्दैवाने आज ह्या लोकशाहीला ग्रहण लागलेलं आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक पक्ष राजवट आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यामधल्या स्थानिक पक्षांनी भारतीय जनता पक्षाशी युती केली त्या सर्व स्थानिक पक्षांना संपवण्याचं काम केंद्रीय या भाजपाने केलेलं आहे. जे महाराष्ट्रात केलं तेच गोव्यामध्ये सुद्धा करतायत, तेच बिहारमध्ये होतंय, तेच झारखंडमध्ये होणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक पक्षांना संपवण्याचं जे कपट कारस्थान केलंय हे भारताच्या लोकशाहीला हितावह नाही. तर मंगळवारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा होती. त्याच पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज भेट घेतली आणि या भेटीनंतर शेतकऱ्यांना मदतीसाठी मंत्रिपद मिळालं तर बोनसच असेल, तसंच मला दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळतील अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली. माझा समावेश झाला का नाही झाला का, बच्चू कडू आहे, तो काही माझ्या डोक्यातला विषय नाही आहे. आमच्या डोक्यात शेतकरी आहे, विकलांग आहे, दुर्लक्षित लोक आहे, हे तर बोनस आहे. मंत्रिपद भेटलं तर अधिक काम चांगलं करू शकतोय, लोकांपर्यंत जाऊ शकतो, मतदारसंघातले काही कामं होते म्हणून आपण करतोय. तसं काही फाट भाव आपल्याला दिलंच पाहिजे. ते शिंदे साहेबांना शब्द दिला, त्याचे शब्द पाळणार, मला त्याच्यावर आत्मविश्वास आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांचं जिल्ह्यामध्ये जोरदार स्वागत झालं. औरंगाबादचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या माननीय मुख्यमंत्री देखील येणार होते, ते थोडे उशिरा येणार आहेत, त्यामुळे आम्ही आत्ताच त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून लोकमतचा अधिक विस्तार होईल आणि मला माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा आहे. सर, काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, सर्वजण वाटप आहेत, खाते वाटप केव्हा होणार आहे? तुम्ही तर करून टाकलं. आता आमच्याकरता खाते वाटप शिल्लकच ठेवलं नाही, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलं आहे. पण तुम्ही जे खाते वाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं सांग. सुशील मोदी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे की भाजप मित्रपक्षांना काही धोका देत नाही, मात्र जे धोका देतात त्यांचं काय होतं आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल. म्हणजे शिवसेनेला एकूण त्यांनी असं म्हटलेलं आहे. ते खरंच आहे. बघा, आम्ही बिहारमध्ये आमचे 75 लोक निवडून आले आणि आरजेडीचे 42 लोक निवडून आले, तरीही जेडीयूचे 42 लोक निवडून आले, तरी आम्ही नितीशजींना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खूप असला आणि म्हणून आता खरी शिवसेना आमच्यासोबत आली. सर, शरद पवारांनी आरोप केले तर मित्रपक्षांचं काय मंत्रिपदाचा हे झाला काल कार्यक्रम, तर मित्रपक्षांना संपवण्याचं काम भाजपा करते, हे शरद पवारांनी आरोप केले. का त्यांचे म्हणजे मला तर हे समजतच नाही की आता आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना, त्यांच्यासोबत 50 लोक आहेत, आम्ही 115 लोक आहोत, त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिलं आहे. काल त्यांचे 9 आणि आमचे 9 असे मंत्र्यांची शपथ झालेली आहे. मला असं वाटतं की पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे आणि ते आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छोटे पक्ष अपक्ष पक्ष आहेत, त्यांना संपवण्याचं महत्त्वाचं भूमिका तुम्ही घेतली झालं त्याच्यावर. सर, पवार साहेबांनी असं पण म्हटलं की मी ज्या वेळेला काँग्रेस सोडली त्यावेळेला मी पक्ष पण बदलला आणि चिन्हही देखील बदललं, शिवसेनेच्या चिन्हावरून वाद का करतायत? असं आहे की ज्यावेळी त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, डिफेक्शनचे कायदे कुठे होते तेव्हा, कोणालाही कसे बदलता यायचं. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते.
त्यामुळे ती कायदेशीर लढाई शिवसेना करते आहे, शिंदे साहेब करताय. सर आजची कॅबिनेट होणार आहे तोडली असं सुशीलमध्ये म्हटलं तर भाजपने शिवसेना तोडली आहे का तोडली आहे का? झालं त्याचं उत्तर दिलं तुम्हाला. आता तुम्हाला कसं आहे की दिवसभर बातमी चालवायची असल्यामुळे तुम्ही त्याचे वेगवेगळे अर्थ लावा, चालवत सर राहा. आजची कॅबिनेट तुम्ही होणार काय आहे करता? आजची कॅबिनेट होणार तुम्ही काय करता? सुशील मोदींचं पूर्ण वाक्य ऐकलं का तुम्ही? नाही ऐकलं. त्यातलं अर्धवट तुम्हाला चालवायचं, तुम्ही चालवा. सर कॅबिनेटची होणार आहे विविध खाते वाटप मंत्री सकट होणार का कसं वाटतं बघत दोघं राहा. हा मुख्यमंत्र्याचा प्रेरोगेटिव्ह असतो. सर बिहारच्या पण त्याच्यामध्ये बिहारमध्ये भाजपचा जो विजय होता त्यामध्ये तुमचा खूप मोठा हात होता. आता मात्र बिहारमध्ये आपलं सरकार नाही, काय वाटतं पुढे काय? नाही ठीक आहे, आज नसेल तर उद्या येईल, त्याला काय अडचण आहे. तर ठाण्यामध्ये लोकमत कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी माध्यमांशी बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आणि आता पुढची बातमी आहे. गोंदियातील 35 वर्षीय महिलेवरती अत्याचार करणाऱ्या पहिल्या आरोपीचं स्केच गोंदिया पोलिसांनी जारी केलंय. स्केचमधील आरोपीला तुम्ही ओळखत असल्यास किंवा त्याचा चेहरा तुम्ही कुठे पाहिला असल्यास तत्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. गोंदियामध्ये एका 35 वर्षीय महिलेवरती सलग 2 दिवस अत्याचार झाले होते आणि आधी एक प्रकार तिच्यासोबत घडला, मात्र दुसऱ्या दिवशी ती मदतीच्या इराद्यानं आणखी एका दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीच्या दुकानामध्ये गेली असता तिथे देखील तिच्यावरती अत्याचार झाले. मात्र पहिल्या प्रकरणामध्ये तिच्यावरती अत्याचार करणाऱ्या या आरोपीचं स्केच गोंदिया पोलिसांनी जारी केलेलं आहे. जर तुम्ही याला ओळखत असाल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा असं आवाहन करण्यात आलंय. गोंदियातून आमचे प्रतिनिधी रवी सपाटे आपल्यासोबत आहेत. रवी, आता पहिल्या प्रकरणातल्या आरोपीचं स्केच पोलिसांनी जारी केलंय, काय यातले आणखी अपडेट्स? पाहिलं की हा जो पहिला आरोपी होता याचा शोध गोंदिया पोलीस घेत होते, मात्र पोलिसांना याचा शोध झाला नाही. मात्र आता जे पीडितेने याचा जो स्केच आहे तो सांगितलेला आहे आणि पोलिसांनी तो स्केच तयार केलेला आहे आणि तो स्केच तयार करून आता तो सध्या सगळ्याकडे पोलीस प्रशासन त्याला पाठवत आहे आणि जो कोणीही याला ओळखतो किंवा याची माहिती सांगणार पोलीस प्रशासनाला सांगण्यात यावा आणि याची माहिती द्यावा. त्याचप्रमाणे या प्रकरणात 2 आरोपीला अटक करण्यात आली आहे भंडारा पोलिसांनी. मात्र जो हा पहिला आरोपी आहे अद्यापही फरार आहे, म्हणून पोलिसांनी हा स्केच तयार केलेला आहे आणि याचा शोध घेत आहेत. जी, धन्यवाद रवी तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. पहिल्या प्रकरणातल्या आरोपीचं स्केच जारी करण्यात आलेलं आहे गोंदिया पोलिसांकडून आणि जर कोणी ओळखत असेल तर पोलिसांशी संपर्क साधण्याचं देखील आवाहन करण्यात आलंय. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये आता बातमी आहे यवतमाळमधली. एका गर्भवती महिलेजवळ आधार कार्ड नसल्यामुळे तिला उपचाराविना सरकारी दवाखान्यातून परत पाठवल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. त्यामुळे या गरीब महिलेवरती खासगी रुग्णालयात प्रसूती करण्याची वेळ आली. वेदनेनं ती विव्हळत असताना आधार कार्ड नाही म्हणून तिला परत पाठवण्यात आलं आणि या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरती कारवाईची मागणी स्थानिकांनी केली आहे. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, या गर्भवती महिलेसोबत काय प्रकार घडलाय यवतमाळमध्ये? श्वेता, मारेगावमध्ये एक लोहार काम हे लोक करतात आणि अशातच ती गर्भवती होती आणि काल तिला ज्यावेळेस वेदना होत होत्या तर तिने इथलं जे शासकीय रुग्णालय आहे या ठिकाणी दाखल होण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याकडे आधार कार्ड जे असतं ते नव्हतं, त्याच्यामुळे डॉक्टरांनी तिला दाखल करून घेतलं नाहीये. परिणाम असा झाला की तिच्या ज्या वेदना होत्या त्या वाढत गेल्या आणि ही जी बाब आहे इथल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वणीचं एक डॉक्टर लोडांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी तिला दाखल केलं आणि तिची आता प्रसूती झालेली आहे. परंतु हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. कारण समजा केवळ फक्त तुमच्याकडे जर आधार कार्ड नसेल आणि तिच्या त्या परिस्थितीमध्ये तिच्या जीवना-मृत्यूशी जर खेळला जात असेल तर हा अतिशय गंभीर प्रकार आहे. त्यामुळे संबंधित जो डॉक्टर आहे याच्यावर कारवाईची मागणी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे. श्वेता जी, भास्कर, अगदी म्हणजे या गर्भवती महिलेला खरं तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेऊन तिच्यावरती उपचार करण्याची गरज असताना तिचं आधार कार्ड मागण्याचा हा अट्टाहास का? आणि मग पुढे या महिलेला खासगी रुग्णालयामध्ये जाऊन ती प्रसूती करावी लागली. मात्र जर यामध्ये उशीर झाला असता किंवा काही
अघटित घडलं असतं तर मग त्याला जबाबदार कोण असतं? श्वेता, एकंदरीत हा गंभीर प्रकार आहे. अशा प्रकारचे म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा ज्यावेळेस सरकारी रुग्णालयामध्ये एखादा रुग्ण ऍडमिट केला जातो तर प्रत्येक वेळेस त्याच्याकडनं कागद घेतल्याच जाते असं कुठे नाही आहे. कारण अशा बऱ्याचशा केसेस यवतमाळमध्ये सुद्धा झालेल्या का ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स नव्हते तरी सुद्धा अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर ताबडतोब उपचार केला जात होत्या. मात्र या मारेगावच्या डॉक्टरांनी हे या पद्धतीने हे का वागले? कारण यवतमाळ जिल्हा एक तर तो जो भाग आहे तो आदिवासी बहुल भाग आहे आणि अशात त्या ठिकाणी पूर्णवेळ डॉक्टर असणं सुद्धा गरजेचं आहे. मात्र बऱ्याचशा जे रुग्णालय आहे ग्रामीण भागातले त्या ठिकाणी डॉक्टर सुद्धा नसतात आणि अशात आता हा जो प्रकार आहे हा त्या महिलेच्या जीवावर सुद्धा बितू शकला असता जर का या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला नसता तर. परंतु आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये बरेचसे जे राजकीय पुढारी आहे जे आदिवासी भागातून आलेले आहे किंवा अदर जे बॅकवर्ड आहे त्या ठिकाणून आलेले आहे त्यांनी सुद्धा आता या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. कारण आरोग्य यंत्रणेचा हा एकंदरीत याच्यात गलतान कारभार दिसून येत आहे आणि आरोग्य विभागानं सुद्धा यापुढे तरी अशा प्रकारची खबरदारी घ्यायला पाहिजे जेणेकरून कोणाच्याही जीवाशी खेळ व्हायला नको. याच संदर्भात आपण अधिक बोलूयात. डॉक्टर लोंढा आपल्यासोबत जोडले गेले ज्यांनी या महिलेची प्रसूती केली, ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर महेंद्र लोढा आपल्यासोबत जोडले गेलेत. डॉक्टर, स्वागत तुमचं. ज्या वेळेला ही महिला आधी सरकारी रुग्णालयामध्ये गेली होती मात्र तिथे आधार कार्ड नाही म्हणून तिला परत पाठवलं, त्यानंतर ही महिला तुमच्याकडे आली तेव्हा काय स्थिती होती? मला त्यांचा आधीचं त्यांनी स्टोरी काही सांगितली नव्हती, परंतु काही सामाजिक संघटनांनी आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी तो रुग्ण घेऊन आले होते लोढा हॉस्पिटल येथे वणीला. मी चेक केल्यानंतर त्यांना मला दिसलं की बाळाचे ठोके अत्यंत कमी झालेले होते आणि पेशंटला असह्य वेदना होत्या. तर मी रिलेटिव्हला सांगितलं की यांचं सीझर करावं लागेल. तर मला त्यांनी स्टोरी सांगितली की पेशंट अत्यंत गरीब आहे, भटक्या जमातीचे, पैसे देऊ शकत नाही. मग मी त्यांना जे काही संघटनावाल्यांना सांगितलं ठीक आहे आपण करूया, इमर्जन्सी आहे, त्यानंतर जो काही खर्च येईल तो मी तुम्ही आणि संघटनावर सगळे मिळून करूया आणि त्या पेशंटचा जीव वाचवूया. आणि इमिजिएट आम्ही सीझर केलं आणि बाळ आणि आई सुखरूप झाले. जी, खरंच हे खूप मोठं काम तुम्ही केलंय आणि त्याबद्दल तुमचे धन्यवादच. मात्र जर या महिलेला आणखी थोडा उशीर झाला असता इथे तुमच्यापर्यंत पोहोचायला तर काय परिस्थिती असती? वेदना तर होत्याच, तिला सहन करत होती बिचारी, परंतु बाळ राहिलं नसतं मॅडम, कारण की ठोके अत्यंत कमी झाले होते. बरं डॉक्टर लोढा, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुम्ही या महिलेला ज्या प्रकारे मदत केली त्याबद्दल सुद्धा. कारण आधार कार्ड नाही म्हणून रुग्णालयामध्ये या महिलेला उपचार नाकारले, मात्र त्यानंतर तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्या डॉक्टरांनी मदत केली या महिलेला आणि तिथे बाळाचे ठोके अत्यंत कमी असताना या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महिलेची प्रसूती केली आणि त्यांचे जीव वाचवले. पावसासंदर्भातले अपडेट घेऊयात. गडचिरोलीमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झालेत. अनेक गावांचा तालुक्याशी आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. आरमोरी ते गडचिरोली दरम्यान काही नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे गडचिरोलीचा नागपूरशी असलेला संपर्क तुटलाय. तर दीना नदीला सुद्धा पूर आल्यानं दक्षिण भागाच्या 5 तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. आष्टीलगतच्या वैनगंगा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेला, त्यामुळे दक्षिण गडचिरोलीतील 5 तालुक्यांचा चंद्रपूरशी संपर्क तुटला. आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. महेश, गडचिरोलीमध्ये अजूनही पावसाचा जोर आहे का? सध्याची स्थिती काय आहे? श्वेता, जिल्ह्याच्या दक्षिण भागात काही ठिकाणी पाऊस पडतच आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्तीसगडमध्ये पडत असलेला पाऊस असेल, त्यासोबतच वरच्या पातळीवर पडत असलेला पाऊस आणि त्यामुळे गोसीखुर्द इतर धरणामधून सोडण्यात आलेलं पाणी, त्यामुळे नद्यांच्या पूर पातळीमध्ये वाढ झालेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैनगंगा नदी ही खूप मोठी आहे. ती भंडारा गोंदियापासून सुरू होऊन गडचिरोलीच्या शेवटच्या टोकापर्यंत येते आणि या नदीच्या वर असलेले जो पूल आहे, महत्वाचा पूल आहे वैनगंगा नदीचा आष्टी लगतचा, तो पूल पाण्याखाली गेल्यामुळे दक्षिण भागातल्या 5 तालुक्यांचा चंद्रपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे. दीना नदी ही ज्या ठिकाणी वाहते त्या नदीवरील पूल जो आहे पाण्याखाली गेल्यामुळे दक्षिण गडचिरोलीतल्या 5 तालुक्यांचा जिल्हा मुख्यालयाकडे जाण्याचा मार्ग बंद झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे गडचिरोली नागपूर या मार्गावर आरमोरी ते गडचिरोली दरम्यान काही ठिकाणी नाल्यांना आणि नदींना पूर आल्यामुळे तो मार्गही बंद आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा गडचिरोलीचा नागपूरची असलेला वाहतुकीचा संपर्क तुटलेला आहे.
महत्वाचं म्हणजे एटापल्ली असेल, भामरागड असेल, हेरी असेल, सिरोंचा असेल, या तालुक्यातील अतिदुर्गम जी गावं आहे त्या गावांचा काही ठिकाणी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. भामरागडमध्ये आताची परिस्थिती अशी आहे की पुराचं पाणी वाढतच आहे, बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे सतत जर पाऊस वाढत राहिला तर परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मात्र जनजीवन ठप्प झालं आहे, कारण वाहतूक अनेक ठिकाणी बंद अवस्थेत आहे. श्वेता. महेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. काही मार्ग बंद आहेत. गडचिरोलीतले चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांशी संपर्क तुटलाय कारण मुसळधार पावसाचा हा परिणाम गडचिरोलीमध्ये. हिंगोली जिल्ह्यातील इसापूर धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे धरणाचे 15 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आलेत. धरणातून पैनगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय. मनीष खरात आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत हिंगोलीतून. मनीष, हिंगोलीमध्ये कोणकोणत्या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याचे काय परिणाम दिसत आहेत? श्वेता, जिल्ह्यामध्ये जो पाऊस सुरू आहे या पावसामुळे कयाधू नदी ही दुथडी भरून वाहते. त्यानंतर हिंगोलीच्या जिल्हा हद्दीवरून जी पेनगंगा नदी आहे, पेनगंगा ही नदी वाशिम आणि हिंगोलीच्या सीमेवरून वाहते. या नदीवरचं जे इसापूर धरण आहे हिंगोलीमधलं, ते धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय आणि काल सायंकाळी या धरणाचे 15 पैकी तब्बल 13 दरवाजे उघडण्यात आले 25 सेंटीमीटरनं, 50 सेंटीमीटरनं. त्यामुळं या नदीला पूर्णपणे पूर आलाय आणि या पाण्यामुळे जे आहे ते अनेक शेतीचं नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनानं धरणाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. पुसद ते कळमनुरी जो येणारा मार्ग आहे या धरण परिसरातून येतो आणि हा मार्ग सकाळपासून बंद आहे कारण पुलावरनं पाणी वाहतंय पेनगंगेचं. मनीष, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर इसापूर धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे धरणाचे 13 दरवाजे 15 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ही परिस्थिती आपण जाणून घेतली. पैनगंगा नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. यात मोर्शी तालुक्यातील माळू नदीला मोठा पूर आलाय. श्रावण महिन्यात माळू नदी किनारी असलेल्या सालबर्डी इथे मंदिरात दर्शनासाठी भाविक येत असतात. काही भाविक माळू नदीच्या बाजूला गाड्या उभ्या करून मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते आणि यावेळी पुराच्या पाण्यात गाडी वाहून गेली. पांढऱ्या रंगाची ही 4 चाकी वाहून जात असतानाची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. सुदैवाने या गाडीमध्ये कुणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोर्शी इथल्या अप्पर वर्धा धरणाचे सर्वच्या सर्व 13 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर इथल्या पुलावरून पाणी वाहत आहे. गेल्या 36 तासापासून आर्वी कौंडण्यपूर दरम्यानची वाहतूक बंद होती. आता कौंडण्यपूर इथल्या पुलावरून पाणी ओसरलं असलं तरी पुलाला मोठ्या प्रमाणात तडे गेलेत. पुलावरील काही भाग पुरामध्ये वाहून गेला आणि पुलावरील कठडे देखील वाहून गेल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झालाय. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत. संजय, अमरावतीच्या या भागामध्ये पावसामुळे काय परिणाम जाणवत आहेत? गेल्या 3 दिवसापासून अमरावतीमध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नदी आणि नाले जे आहे ते ओसंडून वाहायला लागलेले आहे. अमरावतीचं जे सगळ्यात मोठं विदर्भातलं 2 नंबरचं धरण आहे अप्पर वर्धा धरण, या धरणाचे 13 दरवाजे जे आहे ते उघडण्यात आलेले आहेत. यामुळे मोठा साठा जो आहे तो आर्वी या भागाला जाऊन भिडतो. त्यामुळे अमरावती जिल्ह्याला जोडणारा जो रस्ता आहे कौंडण्यपूर आणि देऊरवाडा या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात आताही 1 मीटरच्या वर जो पाऊस आहे त्या रस्त्यावरून जात आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. म्हणतात मात्र त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या रस्त्यावरचा जो वरचा डांबरीकरणाचा जो स्तर होता तो पूर्णतः वाहून गेलेला. त्यामुळं आर्वी येथील तहसीलदार यांनी अमरावतीचे विशेष बांधकाम प्रकल्प विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहे राजेश सोनवाल म्हणून त्यांना पत्र पाठवलेलं आहे की हा रस्ता तात्पुरता कायमस्वरूपी जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत बंद करावा. आणि राजेश सोनवाल जे कार्यकारी अभियंता यांनी सुद्धा आता मान्य केलेलं आहे की या रस्त्यावरचा जो डांबरीकरणाचा स्तर आहे पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि काही ठिकाणी रस्त्याला थोडे थोडे खड्डे सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत या डांबरीकरणाचा स्तर पूर्णतः दुरुस्त केला जात नाही तोपर्यंत हा रस्ता जो आहे तात्पुरता जो आहे तो बंद करण्यात येणार. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्याकडे जाणारी जी वाहतूक आहे तात्पुरती कौंडण्यपूर आणि देऊरवाडा या रस्त्यावरची वाहतूक जी आहे तात्पुरती बंद राहणार आहे. जोपर्यंत पूल दुरुस्त होत नाही तोपर्यंत वाहतूक बंद होणार आहे, केली जाणार आहे. सोबतच मोर्शी आणि आष्टी
या पुलावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात पुलाचं पाणी जे आहे धरणाचं पाणी जे आहे ते पुलावरून वाहत जात आहे. त्यामुळे हा मार्ग सुद्धा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. एकूणच जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यातून देऊळवाडा आणि कौंडण्यपूर हा अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा मार्ग जो आहे हा बंद करण्यात आलेला आहे. आणि मोर्ची आणि आष्टी हा सुद्धा वर्धा जिल्ह्याला जोडणारा मार्ग आहे. वर्धा अमरावती. संजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर अमरावतीमध्ये मुसळधार पावसाचे हे परिणाम दिसतायत. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतीये. वारणा धरण 85% भरलंय. धरणाचे 4 वक्राकार दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. 9448 क्युसेक वेगानं पाणी वारणा नदीत सोडलं जात आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये. कोकरूड, रेठरे, शिराळे खुर्द, माणगाव हे बंधारे पाण्याखाली गेलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या 24 तासात 130 मिलीमीटर पाऊस या धरण क्षेत्रामध्ये पडलाय. इचलकरंजीमध्ये पुराच्या पाण्यात होडीच्या स्पर्धेचा थरार रंगला. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्तानं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचगंगा नदीत या स्पर्धा झाल्या. नदीत ठराविक अंतरावरून 5 राऊंड मारणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित करण्यात आलं. मागच्या 3 दिवसांमध्ये नागपुरात 220 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती असून नागपूरचा प्रसिद्ध फुटाळा तलाव देखील ओव्हरफ्लो झालाय. पर्यटकांसाठी तलावाच्या शेजारी तयार केलेला जॉगिंग ट्रॅक सुद्धा पाण्याखाली गेलाय. त्यामुळे फुटाळा तलावाच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी सकाळपासूनच पर्यटक इथे गर्दी करताना दिसतायत. मात्र नागरिकांनी सुरक्षित राहून पर्यटनाचा आनंद घ्यावा अशा सूचना प्रशासनानं केल्या आहेत. मागच्या 3 दिवसामध्ये नागपूरमध्ये 220 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण तलाव असेल, नद्या या ओव्हरफ्लो झालेल्या आहे. नागपूरचं प्रसिद्ध फुटाळा तलाव देखील ओव्हरफ्लो झालेला आहे. जर का तुम्ही माझ्या पाठीमागे या दृश्यांमध्ये बघितलं तर हा जो वॉकिंग ट्रॅक आहे, या वॉकिंग ट्रॅकवर साधारण आपल्याला 3 फूट पाणी पाहायला मिळत आहे. आणि ही पहिल्यांदा अशी घटना घडलेली आहे की फुटाळा तलाव ओव्हरफ्लो होऊन वॉकिंग ट्रॅकवर देखील पाणी आलेलं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सकाळपासून ते पर्यटक या ओव्हरफ्लोचा इथल्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहे. आपण बघू शकतो की तरुणाई देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मागच्या 3 दिवसांमध्ये ज्या प्रकारे मुसळधार पाऊस झाला त्यामुळे निश्चितच वेगवेगळे जे तलाव ओव्हरफ्लो झाले त्यामध्ये फुटाळा तलावाचा देखील समावेश आहे. आणि अत्यंत सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच दृश्याचा आनंद घेण्यासाठी काही नागपूरकर इथे सकाळपासून गर्दी करत आहे. तुम्ही जर हा वॉकिंग ट्रॅक बघितला तर हा पहिल्यांदा ओव्हरफ्लोमुळे इथे पाणी साचलेलं आहे. त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की नागपूरमध्ये मागच्या 3 दिवसांमध्ये किती पाऊस पडला. आणि जे पर्यटक आले त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेऊया. इथे आल्यानंतर काय दृश्य जे दृश्य बघायला मिळालं, काय भावना आहे तुमच्या? आता मी जेव्हा घरी होतो तर मला कोणी सांगितलं की बा फुटातला ओव्हरफ्लो झाला आहे, तर मी हे बघण्यासाठी इथे आलो. आणि इथे बघितलं की पहिल्यांदाच बघितलं की इतकं मोठं पाणी बाहेर साचलं आहे. आणि लोक पण इथे घेऊन उत्साह साजरा करत आहे. आणि एक निसर्गरम्य वातावरण बनलं आहे. आणि खूप बढिया वाटून राहिलं. सकाळपासून इथे फिरून राहिलो मी, अर्धा तास झाला. आणि लोक पण खूप एन्जॉय करून राहिले आणि ह्या पावसाचा आनंद घेऊन राहिले. जर का तुम्ही बघितलं त्या कॉर्नरला काही नागरिक आहे, मच्छा पकडायला आलेले आहे. मच्छा पकडण्याचा देखील ते आनंद घेत आहे. सोबतच तिथे जो ओव्हरफ्लो आहे त्या ओव्हरफ्लोमुळे पाणी बाहेर निघत आहे. त्यामुळे जो एक पाण्याचं संतुलन आहे किंवा जो दबाव आहे तो कुठेतरी नियंत्रित होत आहे. मात्र ज्या प्रकारे वॉकिंग ट्रॅकवर आपल्याला पाणी पाहायला मिळत आहे त्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की मागच्या 3 दिवसांमध्ये नागपूरला कशा प्रकारे पावसाने झोडपलं. व्हिडिओ प्रशांत मोहितेसह तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता काही पर्यायच उरलेला नाहीये असं म्हणत शेतकऱ्यानं एकच आक्रोश केलाय. लालफितीच्या कारभाराला कंटाळून हा आक्रोश करण्यात आलाय आणि त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. पाहूयात या शेतकऱ्याची नेमकी काय व्यथा आहे हे या स्पेशल रिपोर्टमधून. काहीतरी पोटाला भाकर भेटावा ह्याच्यासाठी आम्हाला काहीतरी उपलब्ध करून द्यावा.
आमची मग डायरेक्ट आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावा त्यांनी. लेकरा बाळा सगळं आत्महत्या करा, काय खायलाच नाही तर ह्याच्या पलीकडे काय करणार आहे त्यांनी. बाळासाहेब होके हे एकमेव शेतकरी नाहीयेत की ज्यांना लालफितीशाहीचा फटका बसलाय. त्यांच्यासारखे 8 ते 9 शेतकरी असाच अनुभव घेत आहेत. या शेतकऱ्यांच्या जवळपास 20 ते 25 एकर शेतीत तलावाचं पाणी शिरतं. तलावा शेजारील शेती पाटबंधार विभागानं अधिग्रहण करून त्या शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं आहे. मात्र पाटबंधार विभागानं शेतकऱ्यांच्या मागण्यांना वेळोवेळी केराची टोपली दाखवली आहे. आमच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी याविषयी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र अधिकारी चकार शब्द बोलायला तयार नाही. आता कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा हा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. हे असं झाल्यानंतर आम्हाला लोक व्याजाने पण पैसे देत नाहीत. आम्ही ह्या जगायचं कशा आधारे? जवळजवळ 30-40 वर्ष झालं हे तलाव झालेला आहे आणि 30-40 वर्षापासून आम्ही असं मोलमजुरी करून जगतो. या पीडित शेतकऱ्यांच्या व्यथा आणि आक्रोश पाहून आता नवं सरकार तरी त्यांना न्याय देईल का, याकडे पीडित शेतकऱ्यांचे डोळे लागलेत. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर या शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन सरकार दरबारी त्याची दखल घेतली जावी हीच अपेक्षा. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे. स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये घातपात घडवण्याचा मोठा कट सुरक्षा दलांनी उधळून लावलाय. पुलवामा परिसरातून 25 ते 30 किलो आयईडी स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत आणि ही स्फोटकं सुरक्षा दलांकडून नष्ट करण्यात आली आहेत. ही स्फोटकं इथे आणणाऱ्या दहशतवाद्यांचा सध्या शोध सुरू आहे. अहमदाबादमध्ये भरधाव बसनं रिक्षाला धडक दिली आणि ही धडक इतकी भीषण होती की यात रिक्षा उलटल्यामुळे रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. मुंबईतल्या बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना समोर आली. दिंडोशी शिवशाही प्रकल्प इथून कुर्ल्याकडे जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये बस चालक, वाहक आणि प्रवासी असे एकूण 4 जण जखमी झाले. जखमींना जोगेश्वरीच्या ट्रॉमा आणि कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मंगळवारी दुपारी 3:30च्या सुमारास या बसचा ब्रेक फेल झाला आणि त्यानंतर ही बस आधी एका झाडाला आणि नंतर जवळच्या रिक्षा आणि 4 चाकीला धडकल्यानं मोठं नुकसान झालं. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघाताची स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून बेस्ट प्रशासनाकडून सुद्धा घटनेची चौकशी सुरू आहे. पत्नीनं पतीची हत्या करून मृतदेह आणि शीर वेगवेगळं करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली. पुलगावच्या हिंगणघाट फैल इथे राहणाऱ्या 46 वर्षीय अनिल बेंदले यांची शुक्रवारी रात्री त्यांच्याच पत्नीनं हत्या केली. पत्नी मनीषानं मृतदेहाचे तुकडे केले आणि 2 बॅगमध्ये भरले आणि त्यानंतर मुलाच्या मदतीनं ऑटोमधून पुलगावमधून 10 किलोमीटर अंतरावरती असलेल्या मलकापूर बोधड या त्यांच्याच मूळ गावामध्ये नेऊन जाळले. सासऱ्यांनी बॅगमध्ये काय अशी विचारणा केली असता जुने कपडे जाळायला आणल्याचं मनीषानं सांगितलं. त्यानंतर तिनं शीर पुलगाव इथे फेकलं आणि या प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा आरोपी पत्नीला अटक केली. अनिलला दारूचं व्यसन होतं आणि त्यातून पती पत्नीमध्ये सारखे वाद व्हायचे आणि यातूनच हे हत्याकांड झाल्याची माहिती मिळाली आहे. इतक्या क्रूरतेनं पत्नीनं पतीला का संपवलं याची चर्चा जिल्ह्यामध्ये सुरू आहे. मनीषा बेंदले हिने पती त्रास देत होता घरगुती कारणावरून, त्यावरून त्याचा गळा आवळून तोंडावर दाब देऊन खून केला होता आणि नंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता तो प्लास्टिक गोणीत मृतदेह भरून गावी नेला आणि कपड्यात गुंडाळून मृतदेह जाळला. त्याच्यानंतर उरलेली हाडे आणि कवटी जळली नव्हती, मुंडकं जळलं नव्हतं, तर ते मुंडकं रेल्वे प्लॅटफॉर्मच्या लगत आणून रेल्वे ॲक्सिडेंट झाल्याचा बनाव निर्माण करून गुन्हा लपवण्याचा प्रकार केला होता. आणि बातमीसोबतच वेळ झाली मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.